माझ्या पेशंटांनो, आईला सगळ्यांना एकदम आजारी पाडतो. माझ्या बंधू भगिनींनो, गेली कित्येक वर्ष मी निवडणुकीत पडत होतो. नामदेवराव, निवृत्ती बुवा आणि पद्मश्री तुकाराम, सर्वश्री म्हणायचं असेल. येडा आहे. काय झालं काय? चालू दे. यांच्या अपार कष्टामुळे यावर्षी नगरपालिकेत मी निवडून आलो. सांगायचा मुद्दा म्हणजे आमच्या वस्त्र्याची धार ही लोकशाहीची धार आहे. ही बघा प्रगती संघटनेची लवाडी. दुर्पद भांडी ही बघ. मतदारांनी वाटण्यासाठी त्यांनी आणलेली ही आणि भांडी. या साड्या या साड्या त्या आम्ही पळवल्या आणि निवडणुकीनंतर गरीबांनी वाटायला. अरे बांगड्या भरा तुम्ही, बांगड्या. बांगड्या काय भरा, बांगड्या आणि चोळ्या दोन्ही बायकोनी पळवल्या. तुम्ही दोघही नालायक. लुगडी आणि भांडी लपवली होती ती पण पळवली. अरे गोकुळातल्या गवळणीवाणी परिस्थिती केली बायकांनी तुमची. तुमच्या साड्या चोळ्या पळवल्या. अरे आता मतदारांना काय द्यायचं, निवृत्तीला काय सांग. मला वाटलं तुम्ही छान आहात. तुम्ही दोघही वळू आहेत, वळू. हाच तो गावचा वळू. हा मेला असा गुराच्या डॉक्टरने रिपोर्ट केला. माझ्या नवऱ्यानं आणि नामदेव सातपुत्यानं त्या डॉक्टरला फसवलं. थांब दुर्पदे, खरं म्हणजे हे वळू त्याने मसवडला नेऊन इकला होता. मरते. बरोबर आहे. तो अशा पार्टीतल्या माणसाला मत देऊन तुम्ही आपलं मत फुकट घालवू नका. बरोबर आहे, बरोबर आहे लगे साहेब. तवा असल्या अट्टल चोरासनी वळू आपल्या अंगावर येणार आता असंच मोठं जाऊया या रस्त्याला. चला सावित्रीबाई बाहेर या. अहो सावित्रीबाई, आमच्या त्या दुर्पदाबाई आहेत ना. तू ते मी बोलते ना, तू थांब. आपली दुर्पदा निवडणुकीला उभी आहे, तिलाच मत द्यायचं. आणि तिची खून म्हस आहे, देण्यात ठेवायचं. हा वस्तादवाल्याची मत द्यायची नाही. कुणी बी काहीतरी सांग, ऐकायचं नाही बरं का. अहो पाटलीनबाई, मी काय म्हणत होते, आमचं हिने आहेत की नाही निवृत्ती पाटील, त्याची तुम्ही मत म्हणून ठेवी नका. म्हशीला मत द्या म्हणजे मला. आणि म्हशीच्या चित्रावर शिक्का मारा. घड्यामध्ये सांगायचं. चला पुढच्या घरात जाऊया. चला, चला. तिथं जाऊन आता मत मागा. म्हणजे झालं. मालतूबाई गुळवणी शिक्का नीट मारा. चंदू विटेकर चित्रा नीट मारा.